नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आणि आजचा व्हिडिओ जो आहे तर आपल्या रेसिपी पासून सुरुवात झाली आहे। आणि रेसिपी करणार आहे तर मी हे बघा डांगराची भाजी बनवणार आहे। आणि बघा खूप अशी मस्त पापड तळलेत मी इथं, हे बघा। आणि काही ना कुरड्या पण तळल्या, तर मुलं पण खाती तिथं। कुणाला पापड कुरडई पावसाळ्यामध्ये खायला आवडते नक्की कमेंट करून सांगा। आणि तोंडाला तसं मस्त पैकी पाणी सुटलं पाहून। आणि हे जे डांगर आहेत ना, तर हे फ्रेंडने दिले मला म्हणे मला जर खूप आवडतं डांगर तर मग त्यांना पण आवडतं, आम्हा दोघीला आवडतं। तर मग म्हणे करा डांगराची भाजी दिली त्यांनी। आणि खूप असं मस्त भाजीपाला पण दिलाय त्यांच्या गावाकडचा, माझं वाटत नाही गावाकडचं आहे। हे बघा म्हणजे कढीपत्ता आहे आणि डांगर आहे, कणीस ते दिलंय त्यांनी, कारण आईने दिलंय त्यांच्या। आणि थोडीशी अशी मस्तपैकी बुंदी दिलेली आहे। आणि बुंदी कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा। तोंडाला तर पाणी सुटतंय, अशी छान लागती। आणि हे बघा कढीपत्ता। आता मी काय करते, मस्तपैकी डांगर चिरून घेते आणि खूप अशी छान डांगराची भाजी बनवते। आणि खूप अशी वेगळी आगळी झटपट बनवणार आहे। आणि हा एक सांगायचंय, हे जे डांगरचं हे जे आहे ना वरचं, हे जे कडक हे जे आहे साल म्हणू आपण याला, तर हे मी काढत नाही। काही काय करतात हे काढतात, पण मी हे काढत नाही, ह्याच्या सकटच बनवत असते। तर मला म्हणजे खूप पूर्वीचा असा व्हिडिओ आहे, त्याला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही हे काढा म्हणून, हे का काढलं नाही। तर नाही, मी नाही काढत, मला आवडतं हे। आणि गावाकडे पण आमचे कुणी नाही काढत, कारण माझी सगळ्या रेसिपी जे आहे एकदम गावरान पद्धतीच्या गावाकडच्या असतात। तर हे मी पण नाही काढत, कारण गावातच काढत नाही म्हटलं मी कसं काय काढणार असं आहे। आणि पहिल्यापासून बघते आई पण हेच बनवत असती, आईनं पण कधी ते साल कधी काढलेलं नाहीये। आणि त्याच्यासोबत खूप असं छान टेस्टी लागतंय माझं पिल्लू। आणि आज तुम्हाला किचन वरती खूप सारा पसारा दिसत असणार आहे, आणि त्याचं कारण पण तसं आहे। हे बघा चहाची भांडी सुद्धा तशीच आज आमची वाली, कारण क्लासची मुलं गेली, थोडासा आराम करायला बसले, मुलांनी जसं तसंच ठेवलं। आणि कांदा पण चिरलाय, कांदा पण टाकणार आहे मी, नाही लसूण सोललाय, थोडीशी तरकरी लागली कारण राहिली थोडीशी जीभ वळत नाही एखाद्या वेळेस, कारण क्लासला खूप बोलावं लागतं म्हणून। तर ही जी टरफलं राहिलेली आहेत ना, ही अशीच ठेवणार आहे मी। काय ग बाई, हे बघा काय ग, काय म्हणते पिलू, काय खायचं तुला? एक चांगलं मोठं चिमणी घेऊन आली होती पकडून, पोट नाही भरलं का तिनं तुझं? इथं येऊ राहिली, कशी गुरकती बघितली का, बघितली कशी गुरकती आहे? एवढं असं मोठं चिमणीचं पाखरू पकडून आणलं होतं तिनं घरामध्ये, क्लास चालू असताना सगळी मुलं वाढायला लागली। मग हा तिकडे पा लई खायला तिथं हे। आणि तर आता म्हटलं काय करते मी, विसरले बघा ह्या मांजरीच्या नादामध्ये, कारण जोपर्यंत ते लहान होते तोपर्यंत खूप छान आहे। बघा आता किती गरीबावानी बसली। थांबा एक मिनिट झूम करून दाखवते मी तुम्हाला। पिलू म्याऊ 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 म्याऊ, ए पिलू। आणि बघा आता किती गरीबावानी बसली आहे, आणि अशी इतक्यात गुरकत होती वरती। काय रे बाळा, काय झालं तुला? काय झालं तुला? नाकाला काय झालंय तुझ्या नाकाला? नाकाला काय झालंय तुझ्या नाकाला? काय म्याव म्याव करतीये? नाक कसं झालंय तुझं? नाक कसं झालंय ग? काय करून आली नाकाला? पळाली आता, पळाली आई। हा, आणि काल मस्तपैकी रक्षाबंधन सेलिब्रेट केला का नाही? हा, आणि आता उद्यापासून एक्झाम आहे की नाही? अभ्यास झाला का मग? नक्की? आता कशी मार्क पाडायची मग? आपल्याला माहिती आउट ऑफ म्हणजे काय असतात।
हाय की नाही? हा, तर आता बघा दीदी म्हटली आउट ऑफ वाटते. आता कसले आउट ऑफ येतात बघू आपण, नाही का? पाडू पण शकते. काय सांगते तुम्ही? मुलं अभ्यास करतात ना भरपूर. ठीक आहे, आता जशी मार्क पडेल तशी पडेल. तर मी आता डांगर चिरते आणि तुम्हाला दाखवते. मी स्टँड घेते, इथं मोबाईल लावते आणि मस्तपैकी तुम्हाला डांगर चिरताना दाखवते. छान दिसणार आहे. त्या तिकडे सोडलं मी इकडे आलेलीच पाहत घ्यायला. हा ना? आलं थांबलं थबकलं. आलं तू दूध देती ना त्यांना. आणि कसं आहे, दीदी त्याला खाऊ घालती, दूध देती, हाय का नाही रे? त्याच्या दुसरं कुठे ग? ते दादूपाशी जाऊन झोपले तर तिला. आणि हे बघा, हे दुसरा, हे लय गरीब आहे. हे लहानपणी खूप चपळ होतं, आता गरीब झालं. आणि एक गरीब होतं ते शांत झालं, जे शांत होतं ते चपळ झालं. दादू घेऊन आला. हे आजपळ होतं, हे शांत झाला. आणि हे शांत होतं, हे आजपळ झालं. म्हणजे ह्यांच्यात असं बदल झाला. हा काय करायचा, तिला लहानपणी खूप हाणायचा. आजपळ म्हणजे जरा आघाव. पण मराठी भाषा आहे ना, आघाव झाला आणि शांत झाला. का झालं शांत? ही लई क्यूट, घर सोडत नाही, कुठं जात नाही, कुठं येत नाही, लय गुणाचं बाळ घेतलं. मांडीवर बसलं ना आपण, त्याच्या तर मांडीवर जाऊन बसता झोपून घेत. मांडी सोडत नाही ते, झोपायला मांडी सोडत नाही. हा, स्वयंपाक कोण करीन? तिची मान पकडली असं एकदम शांत, एकदम लहान मुलावानी बसता येते. हात धुवून घेते अगोदर. आता ह्या कढईमध्ये ना हे पापड तळली मी, तर ह्याच्यातच आता मस्त पैकी डांगर बनवते. आणि हे बघा, थंबनेल साठी छान असा मस्त फोटो घेते आणि पापडांचा घेते. आणि आता डांगर चिरते, मोबाईल सेटअपला लावून देते इथं ट्रायपॉडला, आणि मग बोलते मी तुमच्या सोबत. तर आता आहे ना बघा, मी डांगर चिरायला लागली. हे बघा, भरपूर चिरून झालंय. कारण दीदीला म्हटलं तू मोबाईल ट्रायपॉडला लाव, म्हणजे उशीर होतोय ना, लई पटकन होईल मग स्वयंपाक. तर ह्या बघा, पटापट डांगर चिरून घेते. दूध तापायला ठेवलंय. पिल्लांसाठी दूध आणलं होतं 1 पिशवी, कारण 1 लिटर दूध संपलं. चहाला कुणी खाल्लं पण नाही. आता जशी आकार येईल तशी कापते मी, छोटे मोठे. घाई खूप झाली. हा का? मग सांग म्हणते मी असं. अरे मी म्हणते मग काय झालंय, पाऊस येतोय दीदी म्हणते. आणि मी तिला विचारते मग. अरे मला वाटलं म्हणजे काय, असं दुसरं काही घटना घडली का काय, असं पाऊस येतोय मग काय झालं. आणि पाऊस आलाय, दुकान बंद झालंय. झालं का? नाही झालं अजून. 10 वाजता बंद. आता किती वाजले? आता का 9:30. 9:30 झाले मग. हा, माझ्या मागे कर लवकर. आता लवकर म्हणूच नको, उशीर म्हणा, आता उशीरच होणार. तर फायनली आता झालं आहे माझं डांगर चिरून, आणि पाणी टाकले. आता मस्त धुवून घेते. गॅस पेटवलाय. नमक सगळं साहित्य जवळ घेतलंय. काय करणार, आपला किचनच छोटा आहे. ऍडजस्ट. कसं असतं हे बघा, ह्या वेळेस आम्ही सूर्यफुलाचं तेल आणलं. खूप ऍडजस्ट करावं लागते.
सर्वसामान्य फॅमिलीला आज काय होते, काय जीभच ओळत नाही माझी, उलटच बोलते मी. काय म्हणली? म्हणजे आज मी उलट बोलते. सर्वसामान्य फॅमिलीचं हा जो आहे ना सेटअप आहे, तर बघा कसा आहे. मोहरी टाकली, जिरे, कढीपत्ता, लसूण, आणि तो लसूण उडायच्या आत आहे ना, कारण त्याची तरफड तशी अंगावर यायला बसली. असं भरपूर सारा कांदा चिरलाय, तो पण टाकून देते मी. लसूण चांगला फ्राय झालाय आता, कारण आपलं तेल खूप तापलेलं होतं. फुल गॅस केला आणि आता चांगला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. आणि खूप अशी साधी सिंपल रेसिपी आज मी करते आणि खायला पण एकच नंबर लागणार. आणि गावाकडे कसं आहे, अशा साध्या सिंपल भाज्या असतात आणि गावाकडचीच आहे मी. त्यामुळे भाज्या सुद्धा साध्या सिंपलच आहे. थोडस न्यू पण ट्राय करायचं आहे मला, नाही असं नाही, पण थोडस सामान यायचं अजून. मग जेव्हा जसं सामान येईल ना तसं मग मी ट्राय करणार. आणि कढीपत्त्यामुळे काय होतं, खूप असा मस्त वास येतोय भाजीचा, फोडणीचा. आणि आता कांदा आहे का, थोडस लाल पण नाही करायचा, थोडासा कच्चाच ठेवायचा आपल्याला. आता ह्यामध्ये मी टाकते डांगर. आणि हो, याला आमच्याकडे डांगर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आता छोटे मोठे टाकते मीठ. आणि काय माहिती का, मीठ मी ना खूप कमी टाकत असते, पण आज थोडं जादा पडते माझ्याकडे. आणि ह्या फोडणीमध्ये जर मीठ टाकलं ना, ह्या ज्या फोडी ना खायला खूप टेस्टी लागतात. आता हे बघा, मी काय केलं तर लाल मिरची पावडर ना घरचीच बनवलेली होती. वाळी मिरची होते ना, थोडस काढलं का, आता हेच टाकणार आहे. बस खूप झालंय, अंदाजीच टाकते. आणि अजून एक गोष्ट टाकायची याच्यात, शेंगदाणे. खूप छान लागतात, नक्की ट्राय करून बघा. आणि आता याच्यात थोडीशी हळद. बस सगळं गेलं सामान, जिथल्या तिथं सगळं सामान जिथल्या तिथं गेलं, म्हणजे टेन्शन नाही राहत. चमचा पण त्याची मध्ये झालं, मिठाचं पण काम झालं. पाण्याची बॉटल धुवा लागणार आहे. नंतर
कोथिंबीर टाकू शकतात, माझ्याकडे कोथिंबीर नाहीये, मी नाही टाकली. आणि थोडस पाणी टाकायचंय, थोडंसंच टाकायचंय, जास्त नाही. एक अर्धा ग्लास. आणि आता यावरती झाकण ठेवते मी आणि मग हे सगळे भांडी घासून घेते आणि मग बोलते मी तुमच्या सोबत. असं किचन फ्रेश दिसेल मग तुम्हाला. हे बघा खूप सारे भांडे होते, हे बघा सगळे घासून घेते मी. बघा किती निघले. म्हणजे भाजी शिजोसर भाकरी झाल्या असत्या माझ्या, पण अगोदर भांड्याचा राडा कमी करते. भांडे घासले ना बाकीचं काम कसं 2 भाकरी टाकल्या होऊन जाते. हे दीदीचा टिफिन आहे. आपल्याकडे साधी सिंपलच टिफिन असतात. आणि हा दादूचा आहे स्टीलचा. आणि मुलांना कसं समजतं व्यवस्थित घेऊन जातात, भाजी वगैरे काय सांडत नाही. आणि मी हे असं पाणी गाळून घेते, कारण आहे ना आतून घाण गुतायला नको म्हणून. त्याला जाळी पण आहे, पण मी काढून ठेवली आहे. तिथं जाळी पण आहे बेसनला. बंद करते मी. तर हे बघा खूप अशी मस्त भाजी झाली आपली. हे बघा खूप छान दिसतीये. आता हिला मी इकडे काढून ठेवते. आणि शिजली पण मस्त आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतीये. आणि हे बघा आपलं किचन सगळं आवरून झालंय मस्त पैकी. आता मी भाकरी बनवते. तर हे बघा खूप अशी मस्त भाजी झालेली आहे. आता इकडे ठेवते ह्या गॅसवर मी. खूप अशी छान डांगरची भाजी. नंतर मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. आता मी भाकरी करते, भाकरी झाल्याच्या नंतर बोलते.